हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागाने सर्वांचा थरकाप उडाला असेल, कारण मालिकेत आता नवीन ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे सवत माझी लाडकी. पण इथे सवत लाडकी नाही आहे, तर सवत बदला घ्यायला आली. हो मित्रांनो, बाजाबाईला सवत आहे. आढळरावांची 2-2 लग्न झाले आहेत आणि हा समर आढळरावांचा मुलगा आहे. बसला ना धक्का? हा ट्विस्ट कसा वाटतोय मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच कृष्णा बाळजाबाईच्या फोटोचा हार काढत असते. एवढ्यात आता तिथे बाळजाबाई येते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णे, मला जीवनपरी माराय निघालीस काय गं? तुझी एवढी हिंमत झाली का माझ्या फोटोला हार घालते? आता सगळेजण तिथे येतात. मैनावती म्हणते, कृष्णे, अगं कसली सून आहेस तू? सासूला जीवनपणी मारायला निघालीस काय? आता कृष्णा म्हणते, मी असं काहीच केलेलं नाही आहे. या फोटोला आधीच हार घातलेला होता. बाळजाबाई म्हणते, गप ग कृष्णे, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तूच हार घालत होतीस. आता कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मी हार घालत नव्हते, तर मी हार काढत होते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, सपशेल खोटं बोलतीस तू. आता आढळराव म्हणतात, बाळजा, आपली कृष्णा हे असं करू शकत नाही. बाळजाबाई तरीसुद्धा कृष्णाला म्हणते, कृष्णे, मी तुझं काय पाप केले ग म्हणून माझ्या मरणाला टपली तू? कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मी परत एकदा सांगते तुम्हाला, मी असं काही केलेलं नाही. दुष्यंत म्हणतो, आई, कृष्णा असं काही करू शकत नाही, आपला गैरसमज होतोय. आता दुष्यंत बाळजाबाईच्या फोटोचा हार काढतो. मैनावती म्हणते, हे तर आखरीतच झालं म्हणायचं. कृष्णेनं नाही मग कोणी हार घातला बाळजाबाईच्या फोटोला? जयकांत म्हणतो, मला तर वाटतंय इलेक्शनचा टाईम आहे, तेव्हा असल्या गोष्टी होणारच, म्हणजे आपल्या विरोधकांनीच हे केलं असणार. आता दलपतराव म्हणतात, होय गड्या, हे असू शकतं. दुष्यंत म्हणतो, आई, मलाही असंच वाटतंय. निवडणुका जाहीर झाल्या की सत्ता मिळवण्यासाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. दुष्यंत म्हणतो, आई, हे काय बरोबर नाही. आपण उद्याच्या उद्या CCTV बसवून घेऊया आणि आपल्या घराच्या आजूबाजूला सिक्युरिटी पण वाढवूया. बाळजाबाई म्हणते, दुष्यंता, अरे हे समजा करायची काय बी गरज नाही. असल्या चिलीपिली लोकांना घाबरत नसते म्या. बाळजाबाई म्हणते, ही बाळजा अशा लोकांना घाबरत नाही, तर मोठमोठ्या विरोधकांना पाणी पाजती. तेव्हा तू काळजी करू नकोस दुष्यंत. दुष्यंत म्हणतो, आई, तू एवढ्या लाईटली, एवढ्या सहज कसं काय बघते या गोष्टीकडे? ते काय नाही, मी उद्याच्या उद्या CCTV लावणार म्हणजे लावणार. बाळजाबाई म्हणते, बरं बाबा दुष्यंता, कर, तुला करायचं आहे तसं. तुला आईची काळजी आहे ना? बाकी सगळ्यांपेक्षा तुला माझीच जास्त काळजी आहे ना? बाळजाबाई कृष्णाला टोमणा देत म्हणत असते. आता बाळजाबाईची नजर अचानक त्या फोटोखाली असलेल्या कुंकवाच्या करंड्यावर पडते आणि बाळजाबाई एकदम हादरूनच जाते. बाळजाबाईला हापकीच बसते, कारण हा कुंकवाचा करंडा बाळजाबाईच्या सवतीचा असतो, म्हणजेच आढळरावांच्या दुसऱ्या बायकोचा. आता दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई, पण बाळजाबाईचं लक्षच नसतं. बाळजाबाईचं भान गेल्यासारखं झालेलं असतं. दुष्यंत आता बाळजाबाईजवळ जातो आणि म्हणतो, आई, तू शांत हो आधी, तू वर चल आधी रूममध्ये. दुष्यंत बाळजाबाईला रूममध्ये घेऊन जातो. आता इकडे दुष्यंत पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बंदोबस्त वाढवायला सांगतो. आता तिथे कृष्णा येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, बाळजाबाईच्या फोटोला कोण हार घालू शकतं? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू जास्त टेन्शन घेऊ नको, आपण शोधू त्याला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मला नाही वाटत हे गावातल्या कोणी केलं असेल, कारण गावातल्या प्रत्येक माणसाचा माझ्या आईवर खूप विश्वास आहे. देवी समान पूजा करतात माझ्या आईची. कृष्णा म्हणते, अहो पर दुष्यंत सरकार, एवढी हिंमत आपल्या घरामध्ये येऊन असं करायची? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू नको जास्त विचार करू, आपण प्रिकॉशन्स घेऊ, आपण काळजी घेऊ, मी आहे ना, सो डोंट वरी. कृष्णा विचार करते की घरात तोच माणूस येऊ शकतो ज्याला या घराबद्दल सगळी आधीपासूनच माहिती आहे. इकडं आता मैनावती दलपतरावला म्हणत असते, बाळजाबाईच्या फोटोला ज्यानं कोणी बी हार घातला ना, त्यानं चांगलंच केलं, नाही म्हणजे बाळजाबाई खरं तर उलटायलाच पाहिजे होती. आता इकडे आढळराव रूममध्ये विचार करत बसलेले असतात. एवढ्यात तिथे बाळजाबाई येते आणि आढळरावांना म्हणते, आढळराव, हे सगळं तुम्ही केलं ना? माझ्या फोटोला हार घालायची हिंमत फक्त तुम्हीच करू शकता. आढळराव म्हणतात, तरी म्हणलंच म्या, अजून माझ्यावर बोट उगारून माझ्यावर आळ घ्यायला कोणी कसं आलं नाही. आढळराव म्हणतात, बाळजा, माझा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. बाळजाबाई म्हणते, खरं का? संबंध नाही? मग आज तारीख काय आहे, विसरला का? आता आढळराव उदास होऊन म्हणतात, तारखेचा काय संबंध बाळजा? बाळजाबाई आता कुंकवाचा करंडा घेते आणि आढळरावांना म्हणते, हा घ्या पुरावा, हे समजा तुम्ही केलं याचा, हा कुंकवाचा करंडा. बाळजाबाई म्हणते, आढळराव, म्या बाळजा आहे, बाळजा, म्या हार मानणाऱ्यातली नाही, समजलं का? आढळराव आता बाळजाबाईच्या हातातला कुंकवाचा करंडा घेतात, पण त्यांचा हात थरथर कापत असतो, कारण या कुंकवासोबत त्यांच्या जुन्या आठवणी जोडलेल्या असतात. हा करंडा त्यांच्या पहिल्या बायकोचा असतो. आढळराव आता तो करंडा घेऊन बाहेर येतात.
पण कृष्णाने आढळराव आणि बाळजाबाईचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. कृष्णाला आता प्रश्न पडतो की बाळजाबाई बोलल्या तसं आजच्या तारखेला नेमकं काय घडलं असेल. इकडे आता समर त्याच्या घरी आलेला असतो. आता तो आईला हाक मारतो. त्याची आई बाहेर येत असताना तिच्या पायाला ठेच लागते. समर आता त्याच्या आईला खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो, आई ठीक आहेस ना तू? एवढी धडपड करायची काय गरज होती का? समर म्हणतो, आई मी आज त्या रांगणे पाटलांच्या वाड्यावर गेलतो. हे ऐकून त्याच्या आईला खूप राग येतो. ती म्हणते, आज 26 वर्षे झाली त्या घटनेला, पण त्या बदल्याची आग अजून माझ्या रक्तात जिवंत आहे. मित्रांनो, बाळजाबाईनेच हिला घराबाहेर काढलेलं असणार आहे. नक्की काय झालं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता ते आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळणारच आहे. इकडे आता आढळराव त्यांच्या रूममध्ये येतात. तो कुंकवाचा करंडा बघून आढळरावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यांना त्यांच्या पहिल्या बायकोची आठवण येत असते. आढळरावांची पहिली बायको त्यांच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावताना दाखवलेला आहे. अजून तिचं नाव काय आहे हे सांगितलेलं नाही, पण आढळराव तिच्यासोबत खूप खुश होते असं दिसत आहे. आढळराव आता डोळे पुसतात आणि कपाटातून फोटोचा अल्बम बाहेर काढतात. त्या अल्बममध्ये आढळरावांनी त्यांच्या पहिल्या बायकोसोबतचे फोटो जपून ठेवलेले असतात. आढळराव आता एक एक फोटो करून सगळे फोटो बघत असतात. आढळराव खूपच भावूक झालेले असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आढळराव रडत असतात. आता एवढ्यात कृष्णा तिथे येते. आता आढळराव लगेच तो अल्बम बंद करतात आणि कपाटात ठेवून देतात, पण त्यातला एक फोटो खाली पडतो. कृष्णा म्हणते, आबा आजची तारीख एवढी महत्त्वाची का आहे? आढळराव म्हणतात, काही नाही. कृष्णा म्हणते, आबा तुमच्या डोळ्यात पाणी. आबा का रडताय सांगा ना. आढळराव म्हणतात, काही नाही सुनबाई, सगळं ठीक आहे. आता आढळराव म्हणतात, फक्त हे सगळं दुष्यंताला सांगू नका, आपलं आपल्यातच सिक्रेट राहू द्या. असं म्हणून आढळराव निघून जातात. कृष्णा आता तो खाली पडलेला फोटो उचलते आणि बघते तर तिला प्रश्न पडतो, हा फोटो कुणाचा आहे? इकडे आता समोर बाळजाबाईच्या फोटोवर चाकूने खूप सारे वार करतो आणि म्हणतो, बाळजाबाई आता बघ तुझ्यासोबत काय होतंय. समोर म्हणतो, बाळजाबाई तू आम्हाला भूतकाळात जेवढ्या जखमा दिल्यात ना, त्या जखमा विसरलो नाही आम्ही. आता या प्रत्येक जखमेचा हिशोब होणार. इकडे कृष्णा विचार करत असते, या बाईचा आबांशी नक्की काय संबंध असेल. इकडे आता बाळजाबाई तिच्या रूममध्ये विचार करत बसलेले असते. एवढ्यात दुष्यंत तिथे येतो आणि म्हणतो, आई कसला विचार करतेस ग एवढा? बाळजाबाई म्हणते, दुष्यंत मी एकटी पडली यार, यावर्षी मी निवडणूक लढवेन का नाही मला माहीत नाही. दुष्यंत म्हणतो, आई असं का बोलतेस तू? ही पराभवाची भाषा तुला शोभत नाही आहे. दुष्यंत म्हणतो, आई तू निवडणूक लढवणार आहे आणि तू जिंकणारसुद्धा आहे. त्यासाठी मी वाटेल ते करेन, हा शब्द आहे माझा. दुष्यंत म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, तुझा मुलगा आहे ना तुझ्यासोबत, मग कसली काळजी? बाळजाबाई आता दुष्यंतच्या गालावर मायेने हात फिरवते. इकडे आता दुष्यंत सकाळी सकाळी संत्री सोलत बसलेला असतो. आता कृष्णा तिथे येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार काय तुम्ही पण, अशी संत्री नसते सोलायची, आणा इकडे मी सोलून देतो. आता दुष्यंत म्हणतो, थँक्यू कृष्णा. कृष्णा आता हसतच म्हणते, काय तुम्ही पण दुष्यंत सरकार, एवढं शिकून ग्रॅज्युएट झाला, डिग्री बिग्री घेतली आणि तुम्हासनी संत्री सोला येत नाही का? दुष्यंत आता कृष्णाची चेष्टा करत म्हणतो, हो ग बायको, कसं आहे ना, मला एक कोर्स होता की संत्री कशी सोलायची, पण मी तो कोर्स अटेंडच नाही केला. कृष्णा आता हसते आणि म्हणते, माझी चेष्टा करताय काय? माझी चेष्टा करताय, थांबा. कृष्णा आता दुष्यंतच्या डोळ्यात संत्रीचा रसच उडवते. दुष्यंत म्हणतो, काय यार कृष्णा, जळजळ होतंय ना. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय होत नाही, उलट डोळ्यासाठी चांगलंच असतंय. दुष्यंत म्हणतो, अच्छा असं का, चांगलं असतंय का? मग माझ्या एकट्याच्या डोळ्यात कशाला, थांब की तुझ्या पण डोळ्यात घे की. दुष्यंत आता कृष्णाच्या पण डोळ्यात संत्रीचा रस उडवतो. कृष्णा आणि दुष्यंत दोघेही संत्र्याच्या रसात रंगून गेलेले असतात. एकमेकांच्या डोळ्यात रस उडवत असतात. आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला जाऊ द्या ना शेतावर. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय यार, सारखं तुला शेतावरच का जायचं असतं? दुष्यंत म्हणतो, ते काय नाही कृष्णा, आधी मला संत्री सोलून दे चल. कृष्णा आता दुष्यंतला संत्री सोलून देत असते. एवढ्यात दुष्यंत कपाटातून कृष्णासाठी एक गिफ्ट बाहेर काढतो आणि म्हणतो, कृष्णा आता मी माझ्या आईच्या प्रचाराला बाहेर जाणार आहे, मग मला तुझी आठवण आली की मी तुला फोन करेन, तू माझा फोन उचलशील ना? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार कशाला खोटं बोलताय, माझ्यापाशी फोन कुठं आहे? आता दुष्यंत कृष्णाला हळूच फोन दाखवतो आणि म्हणतो, हा काय? कृष्णाला तो फोन बघून खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत म्हणतो, आवडला का कृष्णा? कृष्णा म्हणते, हो. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, समर त्याच्या आईला म्हणत असतो, आई बाळजाबाई आपली दुश्मन आहे आणि दुश्मनाचा दुश्मन आपला मित्र म्हणजे कृष्णा. कृष्णा आपली मदत करू शकते.
तर इकडे बाळजाबाई प्रचारासाठी बाहेर निघालेली असते. आता कृष्णा बाळजाबाईच्या हातावर दही साखर देते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, माझ्या प्रचारात तुला रस नाही, मग मला दही साखर कशाला देतेस? कृष्णा म्हणते, बाळजाबाई, खरं आहे तुमचं, मला तुमच्या प्रचारात रस नाही आणि मला असं पण वाटते की तुम्ही सरपंच होऊ नये. आता हे सगळं दुष्यंत ऐकतो आणि दुष्यंत कृष्णाला रागातच म्हणतो, कृष्णा, माझ्या आईबद्दल एवढं निगेटिव्ह का बोलतेस तू?